सर्वांना आजूच्या मम्मी या चॅनलवर तुमच्या सर्वांचं मनापूर्वक स्वागत। तर आज आम्हाला जायचं आहे कंदुरीला, आहे की दादू? कोण जिथे कंदुरी आज? तर आज आम्ही तिघ जण जाणार आहे, पण मग या दोघींना न्यायचं नाही आहे। तर असं वाटतं आज मोठ्या तिथीला न्यावा आणि परवा आणखीन एक कंदुरीचा कार्यक्रम आहे मावशीचा, तर मग तिथं हर्षूला न्यावा, आज मोठ्या तिथीला न्यावा असं चालू आहे विचार। आता काय माहिती काय काय होतंय काय काय नाही, तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा। आणि आमचे छोटे अंकल आलेले, पसर चांगला आला छोटं इकडून, इकडून चांगला नव्हता ना, नीट दिसत होते पलंग ते, आणि त्याच्यात छोटे रूम असल्यामुळे सगळं कुठं ठेव नाही, मोकळं मोकळं वाटत ना, वाटतं का? नाही उचलून ठेवत राहते मी, तुमचे फोन टाकून दिला होता पाणी, चहा पाणी झाली। सुट्टी का तुम्हाला आज? काय करते आहे मम्मी? आज आम्हाला जायचं आहे। आज आपल्याला कुठं जायचं आहे? वाव, आज आम्ही जातोय। काय दुसरं मेकअप गिफ्ट आणलं होतं ते तुटलं होतं, तर आता आम्ही नवीन आणला आहे। हर्षबाईचा मेकअप केलाय, कशी लावली दाखव, किती भारी लिपस्टिक लावली। आणि लावलंय आहे नवीन मेकअप की दाखवणे आवरणार तू आवर ना, मेकअप की मेकअप म्हणा 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 फुलं कुठं भेटन? कपडे घेतले त्या काकाला, घे ना। कसं आहे हर्षू, कसं आहे रे दादू? राणी ऐकर ना, मस्त झाली भाजी, कोणी केली अक्का? हाव का, लय भारी झाली। कार्तिकी सगळ्याला आवडी आम्हाला, पोटभर जेवण झाले। कार्तिकी मस्त झाली अक्का भाजी, ऐकर बाई कार्तिकी डंकी, लाईक करा, बोल बोल, सबस्क्राइब करा म्हण तू, मावशी बोल। आता लक्ष नाही बोलत होती, कुठे गेला तर जेवण झालं का मावशी? लावून घे ना असं पाणी हातात दे बस त्याच्यातच मिळतोय। काकून द्या ना ते इकडे, आधी इकडे तोंड करा ना आत्या, सगळं झाकून टाकलं तुम्हाला बस, सगळं झाकून टाक। आली नाही ना आता शिपका दे राणी। ऐ कार्तिके, पोरगी नेली आमच्या फोटो काढू?
व्हिडिओ पण कर. जय भीम फोटो झाले आमचा. जय भीम बाबा. मी तेच म्हणलं जे भीम करा मी येऊन गेला. आय होय बाजून तू बाजून बाई तो सासू माझा आमचा काढ बाई. जायचं तो नाही ना झालं. दर्शन घेऊ द्या. मम्मी येऊ मग करणं त्यांना देऊन टाकणार. त्याच्या दोन बघा इथं माझी मावशी आहे आणि जी मावशीची पोरगी माहिती इकडे खाली बसले तुला बघायचं स्वतःला पावशीच्या शाक भाजी पाणी दे दादूला. मम्मी दादूला पाणी दे. संजय नगरला कशी झाली काका भाजी काका कशी झाली भाजी कार्तिकी नमस्कार पुन्हा एकदा तुमचं. तर आज मस्त असे कंदीरचा कार्यक्रम होता. आता जेवण वगैरे मस्त छानपैकी करून आलो आणि मस्त कार्यक्रम पण झाला. आणि मग येतं घरी जाता वेळेस आहे ना तर काही थंडसं पेव वाटलं होतं तर मग मस्त हॉटेलमध्ये बसलो एका आणि रस पिऊ लागलो उसाचा. आणि जाता वेळेस पण आम्ही याचा ज्यूस पिला होता फ्रूटचं. तर आता तिकडून येताना मस्त अशी ते फवारा पण होता पाण्याचा थंडगार फवारा येत होते पण ते तुम्हाला दिसणार नाही. आणि आता इथं आलं आहे मस्त असा रस तर ग्लास भरून असे रस आले तर आता मस्त थंडगार प्यायचं आणि खूप छान वाटतं. आणि इतकं ऊन होतं ना जबरदस्त विचारूच नका इतकं भयंकर ऊन होतं. पण कार्यक्रम असले ऊन असो कामं काही असो पण जाणंच पडतं वेळात वेळ काढून. तर आता इथे आम्ही रस घेतला आता 5 जणाला 5 ग्लास. तर मस्त असे तिकून फवारे येत होते पाण्याचे आणि इतकं छान वाटत होतं. मस्त असं वाटतच नव्हतं की उठावं म्हणून तिथून. तर मस्त असं थंडगार वाटत होतं. तर चला मग आता माझ्या चॅनल एक लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट्स करा. आणि ज्यावेळेस आम्ही जेवण करत होतो म्हणजे मीच आणि माझी मम्मी ते त्यावेळेस माझ्याकडे फोन होता म्हणून काही व्हिडिओ शूट झालाच नाही तिथे. तर असा छोटा मस्त असा छान कार्यक्रम झालेला आहे. तर आता आम्ही चाललो आहे घरी. तर आता आशूचे पप्पा तिथे जाऊन उभं राहिले ते बघा इथे मस्त असे पाण्याचे फवारे लावले होते रसवंतीवरती. तर खूप छान असे फवारे येत होते आणि मुलं पण खूप आनंद घेत होते त्या पाण्याच फवाऱ्याचा. तर हे बघा इथे हर्षू आणि दादू आणि गाडीवर पण इतका छान मस्त असा फवार झाला तिला पण इतकं थंडगार वाटलं असं ना. तर मस्त असं आम्ही आता तिथेच फवारजवळच उभं राहिलो होतो. तिथून काही असं जाऊशीच वाटत नव्हतं इतकं छान मस्त असं एवढ्या उन्हातून आम्ही थकलेलो आलो होतो. तर हे बघा इथे दिदी पण असे मस्त फवाऱ्याचा आनंद घेत आहे आणि तिच्या केसावरती पण असे मस्त छान बारीक बारीक असे थेंब पडलेले आहे फवाऱ्याचे. तर खरंच खूप छान वाटत होतं. तर हे बघा इथे कशी फवाऱ्याचं ते लावेलं आहे पाण्याचा. तर चला मग आता आम्ही जातो घरी. आणि तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लगेच कमेंट्स करा एक आणि लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा. तर चाललो आता आम्ही घरी. तर गाडीवर फुल जागा झाली होती आम्ही 5 जणाला काही ॲडजस्ट होत नाही पण तसंच कसं तरी असं बळजबरी ॲडजस्ट करतो. आणि कधीमध्ये मुलांना पण घेऊन जातो कारण की लेकरांना पण वाटतं का आपल्याला पण कुठंतरी न्यायला पाहिजे मम्मी पप्पानं. तर आता आम्ही आलो आहे घरी. तर चला मग आता पटकन एक लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.